जय जय बाबा कर. जय जय बाबा. कुठे आमची भाषा आहे ना असं जय जय बाबा करते. कशी करते बाई जय जय बाबा. नाही करत नाही करत. बाप येते म्हणता. नाचू मला पण एक गोल गोल आंबा काय म्हणते ना. उठ 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 तिथून उठ उठ बाई उठ ना बेटा. नाचू मला एक आंबा दे ना. केसरच आहे ना. हो ना मग अजून बैस ना मग तो अजून बैस ना. थांब 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 थांब. हे उघडू आपण हे बघ हे असे उघडू. मायवीचं पीठ वगैरे ते बैस आता. चल निघ इकडे निघ. कोणाला घेऊन चालली. कोणाला घेऊन चालली. कोणाला मम्मा. इथं झालेला आहे भात. इथं दूध पण गरम करून झालेलं आहे. इथं वरण झालेलं आहे. आता इथं ही मटकीची भाजी. काय झालं का. मस्ती करते.
आता इथं आपले तांदूळ वगैरे धुतले गेलेले आहेत. तर बघा आता पाणी पण उकळून गेलेलं आहे कुकरमध्ये. तर तुम्हाला दाखवते. आता इथे आहे ना थोडंसं तेल आणि मीठ टाकून घेतलेलं आहे मी. आता आपल्याला हे तांदूळ टाकून घ्यायचे आणि याला आता मिक्स करून आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे. तर चला आता शिट्ट्या होत्यात तोपर्यंत आता इथं दूध पण मस्तपैकी तापून झालेलं आहे. तापायला ठेवलं होतं. दूध पण आपलं मस्तपैकी तापलं गेलेलं आहे. आता याला उतरून घेते मी. इथं आता कढई ठेवलेली आहे मी. कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. थोडी राई टाकली, थोडंसं जिरं टाकलं, हिरव्या मिरच्या टाकल्या, अद्रक लसणाची पेस्ट टाकली आणि याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. थोडीशी हळद टाकून घ्यायची. आता आपल्याला नाही तर वरणला तडका देऊन द्यायचा आहे. आमची राशा पण इथं मध्ये मध्ये बोलते बघा. मी आता वाईस देते ना, इथं माझ्याजवळ राशा आहे. तिची मम्मीचं आज शूट होतं तर ती गेलेली आहे. तर राशाला मीच सांभाळते. मग आता इथं कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला. आता वरण आपलं छान मस्त असं उकळायला लागलेलं आहे बघा. बघा मस्तपैकी वरण आपलं छान झालेलं आहे. मस्त वरण भात असं तूप टाकून खायचं खूप छान आणि खूप मस्त लागतं. तर आता वरण मी साईडला ठेवून दिलेलं आहे गॅसवरती. आता आपल्याला इथं मटकी बनवून घ्यायची आहे. हे बघा थोडंसं तेल टाकलेलं आहे. तुम्हाला मी बनवलेलं दाखवलं आधी, पण चला म्हटलं बनवताना बी थोडंसं दाखवून देते कसं बनवलं ते. अद्रक लसणाची पेस्ट टाकली, धना पावडर टाकलं आणि त्यानंतर टमाटे टाकले. हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे थोडं. हे बघा असं उन्हातल्याने मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता आपल्याला इथं आहे ना मसाले टाकून घ्यायचे. हे बघा आता थोडीशी हळद टाकली मी इथं. त्यानंतर चटणी टाकून घ्यायची. थोडी 1 ते 1.5 चमच चटणी टाकली मी. थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची. आता माझी कोथिंबीर पण टाकून झालेली इथं तुम्ही बघू शकता. आता आपल्याला इथे ना मटकी टाकून घ्यायची आणि मटकी ना मी आधीच शिजवून घेतलेली होती. तर चला म्हटलं डाळ भात मटकी कशी बनवते ते पण दाखवते. नुसतं बनवलेलं तर तुम्हाला दाखवलं होतं मी आधी, पण म्हटलं बनवते कशी ते पण तुम्हाला दाखवून देते. बघा असं सर्व काय मस्त मिक्स करून घ्यायचे. इथं आता आपल्याला शिजवलेली मटकी टाकून घ्यायची आणि मस्त मोड आलेली मटकी आणली होती, बाहेरूनच आणलेली आहे. घरी नाही मोड आणली मी, बाहेरूनच मोड आणलेलीच मटकी आणली होती राखून. तर मटकी बघूनच तर डाळ भातचा विचार केला होता. तर आता मटकी आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायची. आता आपल्याला चवीनुसार इथं मीठ टाकायचं आहे. थोडंसं मीठ आहे ना शिजायच्या टायमाला टाकलेलं होतं मी, तर आता थोडंसं टाकते. नाहीतर आहे ना आपली भाजी थोडीशी खारट होऊन जाईल, म्हणून मी थोडंसंच टाकलं. कारण की आधी टाकलेलं होतं मी शिजायच्या टायमाला. आणि मटकी किंवा डाळ शिजायच्या टायमाला मीठ जर टाकलं ना तर मध्ये पण चव घुसून जाते ना, खूप छान आणि खूप टेस्टी लागते. राशा खेळते माझ्याजवळ. तर आता इथं बघा भात पण झालेला आहे आपला, मस्तपैकी भात झालेला आहे. इथं दूध पण इथं तापवून ठेवलेलं आहे. आता या आपली इथं डाळ पण झालेली आहे मस्त. बघा आता डाळ झाली, दूध तापून झालं, इथं भात झाला. त्यानंतर दाखवते तुम्हाला इथं मटकीची भाजी झाली. हे बघा तर तुम्हाला जवळून दाखवते बघा मी मटकीची भाजी. खूप छान आणि खूप टेस्टी लागते डाळ भात सोबत. मला तर अशी डाळ भात राहिला ना, मी फक्त डाळ भात आणि मटकीची भाजीच खाते, फक्त चपाती बाहेर किती ऊन आहे ना ग. पण अंशू येतात चवडी निवडत आहे. हे बघा मागील 1 तासापासून मी चवळी निवडते. त्याच्यात इतक्या आळ्या आणि किडलेल्या चवळ्या आहेत, तर खूप साऱ्या होत्या त्या, तर एवढंच निघालेलं होतं. अशी
हे पण मी जेमतेम निवडलेले आहे. थोडी खराब निघाली ती चवडी, दिसायला थोडी खूप खूपच. छान दिसत आहे बघा, खूपच खराब पण ती खराबच निघाली ती. एक करते बाहेर ऊन बघा, उन्हाचं खूपच वातावरण आहे. आणि होत आहे. आमची राशा मॅडम अशी फिरते. काय बेटा मम्माला काय काय पाहिजे तुला? हो बेटा, बाय बाय कर, मग बाय बाय कर, युट्यूब फॅमिलीला बाय बाय कर. नोजी दाखवतात नोजी. नोजी कुठे आहे बाई तुझी? तिकडे दाखव आईला. इकडे दाखव. आईला दाखव. बाई नोजी कुठे आहे? आमची राशा घर पण पुसत होती, हे बघा. तुझे टीथ दाखव टीथ. टीट कुठे आहे? टीट हेड टीट कुठे? हेड हेड व्हेरी गुड. इकडे बघ. आईज कुठे? आईज आईज. आ. हँड कुठे? हँडू हँड हँड ये. टमी टमी. आ. लेग्स कुठे? लेग्स. पाय 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 लेग्स. ये. असे आहे ते. मग बाय बाय करा आता. बाय. फ्लॅंक किस कर. फ्लॅंक किस. इकडे तिकडे कर. इकडे बघ, आपली युट्यूबची फॅमिलीला बाय बाय कर. बाय 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 कर, बाय कर. फ्लॅंक किस कर. तिकडे तिकडे आईला कर आईला. इकडे बघ, हा कर. हाय फाय पण दे आणि शेक हँड पण कर. हाय पाय दे, हाय पाय. सेकंड शंभरी. फक्त आपलं पण जय जय बाबा पण झालेलं आहे आपलं. हे बघा, आपल्या इथं जय जय बाबा झालेले बघा. जय जय बाबा कर, जय जय बाबा. कुठे आमची राशा आहे ना, असं जय जय बाबा करते. कशी करते बाई? जय जय बाबा. नाही करत, नाही करत. बाबी आता आमच्या राशाने इथं बा मागितले, तर तिला पाणी बिनी पाजते मी. पाणीला बा म्हणते ती आणि पैशाला पा म्हणते, असं आहे तिच्यावाला. तर बघा इथं आता डाळ झालेले माझ्यासाठी मी जेवणाला वाढते. राशा आणि मी आम्ही जेवण करतोय. तर त्यासाठी बघा इथं भात घेतला, आता डाळ घेतली आणि इथंच साईडला मी मटकी टाकून घेणार आहे. चला तर मग कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आमच्या राशाचं पण चॅनल आहे, राशा की दुनिया. तर त्या चॅनलवर पण तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा आणि राशाचे छान छान मस्तपैकी व्हिडिओ बघा. राशा पण तुम्हाला सांगते की माझ्या आईच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बाय बाय.